नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असाल सगळे. सो आज आपण असावं गड एक्सप्लोर करायला जाणार आहोत आणि आता बेसिकली आम्ही आता बोईसरवर पोचलेत आणि अंधारामध्येच आम्ही आमची राईड चालू केलेली. आता सध्या आम्ही 15-20 मिनटात आम्ही जवळपास पोचू आणि ज्या लोकेशनला आम्ही चाललो आहेत तर आम्ही डिफिकल्ट रूट चूज केला आहे, जो म्हणजे मामाचा गाव रिसॉर्ट आहे त्याच्या बाजूने त्याची ट्रेल जाते. सो चला आपण टाईम वेस्ट न करता आपला जर्नीला स्टार्ट करूया. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजा असाल. सो आता फायनली आम्ही मामाचं गाव रिसॉर्ट आहे त्याच्या बाजूला एक पायवाट जाते, त्या पायवाटला आम्ही चाललो आहे. आता आम्हाला ॲक्च्युली रस्ता माहिती नाही आहे. आमच्यासोबत एक कुत्रा आहे, तो पुढे जातो आहे, तो मला बरोबर रस्ता दाखवतो आहे. आणि खाली एक घर होता, तिकडे ना एक काकूने मला सांगितलं की या कुत्र्याला घेऊन जा. तो कुत्रा बरोबर तुम्हाला वाट दाखवेल आणि तो ॲक्च्युली घेऊन चालला आहे. तो बघा. आम्ही तर चालतो आहे आणि आम्ही लिटरली ज्या वाट्याला चाललेत ना खूपच डेन्स फॉरेस्ट आहे, म्हणजे झाडं खूप आहेत आणि त्या हिशोबाने मला वाटते पावसाळ्यात आहे ना खूप झाडं असतील या वाट्याला. आता तर तेवढी नाही आहेत, बट आम्ही आता जिकडून निघालेत ना फुलं काट्याची झाडं, करवंदाची झाडं. सो त्यामुळे खूप डेन्स फॉरेस्ट असणार पावसाळ्यामध्ये, असं तरी वाटतं मला. सो मित्रांनो, आम्ही चढतो आहे आता. तो डेन्स फॉरेस्टवाला जंगल जो होता ना तो संपला आणि बघा नंतर असा एक रॉक पॅच चालू व्हायला आणि हे बघा इथे जाऊन असं लेफ्ट मारावं लागेल. फुल प्लेन आहे हा जो दिसतोय पठार फुल प्लेन आहे आणि लिटरली ह्याच्यावरून असं क्लाइंब करून वरती यायला लागते. पावसाळ्यात जरा पण चांगलं नाही आहे मला तरी वाटतं, कारण की इकडून मला मार्क्स दिसत आहेत पाण्याचे, इकडे निशाण दिसत आहेत, त्या हिशोबाने इकडे फुल पाणी वाहत असणार. सो पावसाळ्यात बिलकुल पण सेफ रूट नाही आहे. सो मला आत्ता समजलं की हा टफ रूट का असं सांगितलं असणार आहे. मी कुठेतरी बघितलेला हा टफ रूट आहे या गावातनं. सो चला टाईम वेस्ट न करता आपण निघूया. ठीक आहे. तर मित्रांनो, एवढं फुल रॉक पॅच चढत आम्ही आलो आणि इथे ना एक नैसर्गिक गुहा बघायला वाटते, खूपच मोठी आहे आणि इकडे बोर्डसुद्धा लावलेला आहे. चला पण तिथे जाऊया. हे बघा नैसर्गिक गुहेकडे OMG खूपच मोठी आहे गुहा. म्हणजे जर तुम्हाला बघायचं असेल ही किती मोठी गुफा आहे, पाठ तिकडे जाऊन बघा, म्हणजे त्यावरून तुम्हाला आयडिया येईल गुफा किती मोठी आहे. जा आतमध्ये. हे बघा ह्याच्यावरून तुम्हाला आयडिया आलाच असणार गुफा किती मोठी आहे. खूपच मोठी आहे, खूपच. सो आम्ही तो गुफेमध्ये आले आणि गुफेमध्ये आल्यानंतर आहे ना इथे काहीतरी देव असं दिसतं असं त्याला शेंदूर चढवलं आहे दगडावरती आणि इकडे आहे ना थोडंसं तटबंदीसारखं दिसतं इकडे. हे बघा इकडे दगड दिसतात ताटामध्ये. वाव, हे बघा खूपच मस्त जागा आहे. इकडे आरामात तुम्ही कॅम्पिंग करू शकता, बट थोडं रिस्की आहे कारण की इकडे खाली सरळ दरी आहे, एकदम पूर्ण असं क्लिफ आहे उभा. ही जागा मस्त आहे कॅम्पिंग करायला. हे बघा इकडे जर तुम्ही कॅम्पिंग करायला आले ना आरामात इकडे कॅम्पफायर पेटून इथे 4 ते 5 लोक आरामात झोपू शकतात. खूपच मस्त आहे. सो बेसिकली इथे आहे ना आम्ही गुफा एक्सप्लोर करायला आलेले
हे जे खाली इकडे क्लिफ दिसत आहे, इथे या क्लिफवरनं आम्ही आले. लिटरली जे खालच्या साईडला जे क्लिफ आहे ना इथे, तिकडून आम्ही आलेले चढ. सो लाईक असे चढत आम्ही आले. आणि या इथून आल्यानंतर ना इकडे असं एक हे भेटते, लाईक मला वाटते देवस्थान वगैरे असेल. इकडे गावातले लोक म्हणजे पूजा वगैरे करायला येत असेल एखादी, कारण की त्याच्यावरती ना दगडावरती असं शेंदूर लावलेलं दिसते. ठीक आहे. आणि तिकडून पुढे आला ना तर इथे ना आतमध्ये पाणी दिसते. पाणी जे लाईक बहुतेक पावसाळ्यातलं पाणी असेल. तुम्हाला दाखवतो. हे बघा, बहुतेक हे पावसाळ्यातलं पाणी असणार आहे. सो गेलं तर ही गुफा खूपच मोठी आहे. लाईक ही बघा, मी हात वरती पण नाही करते आणि हात वरती टेकत पण नाही आहे. लिटरली इथे पूर्ण असं गाव आलं ना तरी आरामात इझिली राहील, एवढी मोठी गुफा आहे ते. आणि इथून गुफामधून इथून आपण आतमध्ये शिरले ना तर इकडे समोरच्या साईडला आहे ना अशी थोडं बांधकाम दिसतंय. लाईक हे त्या काळात बहुतेक असावं, कारण की दगडं जे आहेत हे आपले पोर्चुगीज जेव्हा राहायचे इकडे, म्हणजे ज्यांना फिरंगी आपण म्हणतात ते जेव्हा राहायचे, हे त्या काळातले दगड असावे असं माझं म्हणणं आहे. बाकी ह्याचं असं म्हणजे कुठे लिखित नाही आहे की हे त्या काळात हे बांधकाम केलेलं असेल असं. ठीक आहे. आणि हे बघा पार्थने काय केलं आहे. पार्थ काय केलं आहे? निशाणी आहे माझी. ते थांबले या गुहेमध्ये. ही छोटीशी गुहा आहे, पण इकडे आरामात कॅम्प वगैरे करून तुम्ही इकडे 4-5 जण आरामात राहू शकतात. आणि इकडे आम्ही आता रेस्ट केला आहे. आता रेस्ट करून आम्ही निघतोय आणि वरती एक्सप्लोर करत जाऊया. वरती आपल्याला काय काय बघायला वाटेल. सो तुम्हाला दाखवतो वरती काय बघायला वाटेल. ठीक आहे, चलो. सो आम्ही आता तिकडून गुहेकडून आले आणि लिटरली ह्याची पायवाट बघा कशी दगडात आहे ना. दगडात कोरलेले पायऱ्या असतात जे आता पूर्णपणे गायब झालेले आहेत. फक्त थोडे पायवाट दिसते ह्याची पायऱ्याची. हे बघा असं जायचं आपल्याला. चला पण जाऊया. इकडे पायऱ्या असतात असे दगडात खोदलेले. आणि इथे वरती आल्यानंतर पायऱ्या गायब. बघा आता डायरेक्ट अशी पायवाट जाते. तर बघूया ही पायवाट कुठे नेत आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला असं चढायचं आहे. चला. जर तुम्ही या गावातून आलात ना, हे बघा खूपच कठीण वाट आहे. लिटरली ह्याला पायऱ्या नाही आहेत, फक्त हा रॉक पॅच आहे. ह्याला डायरेक्ट चढायचं आणि ह्याच्यावरती लिटरली ॲरोचे मार्क पण दिलेत पुढे. हे बघा. चला मग जाऊया. तो दिसतो मला झेंडा. मग तो दिसत असेल तुम्हाला. तो बघा तो दिसतो झेंडा. मला तिथे यायचं आहे आणि पार तिथे थकतोय. सो आपण आता तिकडून आलो. इकडे बोर्ड लागले असे, एक तर नैसर्गिक गुहेकडे म्हणजे आपण जी गुफा बघितली तिकडे, आणि पाण्याची टाकी मला कुठे दिसली नाही. आणि एक भग्न मूर्तीचे अवशेष असं दिलेलं आहे तिकडे. पण ते बोर्ड बघितलेलं भग्न मूर्तीचे अवशेष असं. सो आपण तिकडून आलो समोरून. आणि हे बघा इकडे बोर्ड लागलेला आहे. बोर्ड आहे भग्न मूर्तीचे अवशेष. चला बघूया इथे काय. ओके हे बघा. सो हे मूर्तीचं असं म्हणजे शेप दिसतंय. ही कसली मूर्ती आहे नक्की सांगू नाही शकत, बट कसली वाटते. हनुमानाची नाही आहे. हे बघा हे ॲक्च्युली फुल म्हणजे काय बोलतात नष्ट झालेली आहे पूर्ण. असं लाईक तुकडे झालेले सगळ्याचे. बट स्टील अजून पण असं प्रिझर्व करून ठेवलेली आहे. कसली मूर्ती आहे एक्झॅक्टली माहीत नाही. ओके चला आपण आता आपल्याला वरती एक्सप्लोर करायला जाऊया. बहुतेक वरती असेल, आपण तिकडे वरती नंतर जाऊया. आणि इथे आहे ना खोदीव टाकी बघायला वाटते बघा. बहुतेक ह्याच्यावरती अजून पण काम चालू असणार, कारण की अर्ध्यापेक्षा जास्त जे पाण्याची टाकी आहे ते
मातीच्या खाली दाबली गेलेली आहे. आणि पुढे पण अजून एक बोट दिसतो खोदीव टाकीचा. पुढे पण बघूया काय बघायला भेटते. ओके, पुढे पण इकडे खोदीव टाकी आहे, बट ह्याच्यात पाणी आहे. जास्त खोल नाही आहे, दगड दिसतोय, जास्त खोल नाही आहे. पण इकडे असे कचरा कशाला करतात ते समजत नाही मला पण. चला आपण जाऊया वरच्या दिशेला. आता वरती काय बघायला भेटते ते बघूया. चला. सो आपण आता तिकडे खोदीव टाकी बघितली आणि तिकडून ना या पायवाटेने आलो. आणि इकडे समोर बघा हा प्रवेशद्वार बघायला भेटते. ॲक्च्युली इथे चढण्यासाठी आहे ना खूप कठीण आहे. जर इकडे बिगिनर असेल ना ते बघा असं चढावं लागते. तिथे प्रॉपर अशा पायऱ्या किंवा प्रॉपर पायवाट नाही आहे. सो फायनल आपण पोचलो आहे आसावा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे. आसावा किल्ला पालघर जिल्ह्यातील बोईसरपासून 21 किलोमीटर अंतरावर गुंडाळे गावात स्थित आहे. याची उंची 1000 फूट इतकी असून हा किल्ला ट्रेकर्सच्या नजरेने मध्यम पातळीचा मानला जातो. पूर्वीच्या काळात डहाणू आणि तारापूर बंदरांना जोडणाऱ्या मार्गाचे संरक्षण करण्यासाठी महिकावतीच्या बिंबराजाने आसावा किल्ला बांधला असावा असे मानले जाते. सो आपण आता या प्रवेशद्वारातून आलो आणि इथे बोर्ड लागलेच आहे महादरवाजा. बहुतेक हा महादरवाजा असेल या किल्ल्याचा. आणि इथे आहे ना प्रॉपर असं बांधकाम दिसते किल्ल्याचं. म्हणजे हे पडकेवाडाचे जे अवशेष आहेत ते खरोखर आहेत. इथे जे दिसत आहेत ते सगळे पडकेवाडाचे अवशेष आहेत. चला आपण अजून पुढे जाऊन बघूया अजून पुढे काय बघायला भेटते. अच्छा, हे बांधीव टाकी आहे हे बघा, बट ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे. आता आपण तिकडून आलो महादरवाजाकडनं आणि हे बघा व्ह्यू. हे जे समोर दिसते हे बोईसर आहे. इथे आहे बघा. हे काय आहे नक्की मला पण माहीत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. इथे पाण्याची टाकी बघायला वाटते आणि इथे काही वास्तूचे अवशेषाचा बोर्ड लावला आहे. चला तिथे जाऊन बघूया. असं बघायला गेलं तर पाण्याची टाकी खूप मोठी आहे हे बघा. आणि वास्तूचे अवशेष बहुतेक त्या काळात इथे वाडा असावा. आणि हे बघा इथे ना आपल्याला एक तलाव बघायला भेटते जे जुन्या काळातलं असं आहे. सो आपण त्या महादरवाजाकडनं तिकडून आले समोरून. आणि इथे ना हे बघा इकडे बांधीव टाकीचं बोर्ड लावलेलं आहे आणि खूपच मोठं बांधीव टाकी आहे हे बघा. खूपच मोठं आहे. म्हणजे एक तळ असतं ना तळ किंवा तलाव बनवू शकतो ह्याला. खूपच मोठं आहे. हे त्या काळातलं जुन्या काळातलं तलाव असणार आहे. खूपच मोठं आहे. आणि याच तलावासाठी आसावा किल्ला खूप फेमस आहे. चला आपण आता वरती जे तोफा आहेत ते बघूया. इथून वरतून महादरवाज्यातून आल्यानंतर इथे वरती ना तोफा बघायला वाटते बघा. अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये हे तोफ बघायला वाटते. हे पण हे ओरिजिनल साकार होते जे दगडाचे. मस्त आहे. ही इथे मोठी तोफ पण ठेवलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे ना इथे छोटी तोफ पण आहे बघा. जी थोडीशी तुटलेली आहे बट जी मोठी तोफ आहे ती प्रॉपर चांगल्या कंडिशनमध्ये अजून पण. मी काय म्हणतो अजून इथे पुढे काय बघण्यासारखं आहे का? इथे काय नाही ना? बरं ते फक्त तिकडे एवढंच आहे ना? ओके. हां गुफेकडूनच आला मी. हो. बाजू कुठून आला तुम्ही? बोईसरवरच आलात. म्हणजे काय करता तुम्ही बेसिकली? हां अच्छा, त्याला व्यवस्थित करतात असं. बरं. आणि पार्थ त्याची निशाणी सोडायचा प्रयत्न करतोय या किल्ल्यावर. पार्थ काय करतोय?
चला आपण बांधीव टाकीच्या खाली उतरूया. आरामात आहे पकडून. खूपच मोठी पाण्याची टाकी आहे आणि बहुतेक इथे त्या काळात आहे ना इथे हे जे बांधकाम दिसतंय हे तोडलं गेलं असावं, म्हणजे तोफच्या मध्ये तरी. सो त्यामुळे हे तुटून सगळे दगड इकडे खाली पडलेले आहेत. बघा. तर मित्रांनो आता हे सगळं एक्सप्लोर करून झालेलं आहे. पूर्ण प्रॉपर किल्ला एक्सप्लोर केलेला आहे. आणि आता आम्ही आहे ना परतीच्या प्रवासात चालले आहेत. लाईक आम्ही आता खाली उतरू. खाली उतरल्यानंतर आम्ही विचार करतो की कुठेतरी हॉटेलमध्ये काहीतरी खाऊया, कारण की आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. सो खाली उतरल्यानंतर कोणतं चांगलं हॉटेल भेटते का नाही, मग आपण तिथे भेटूया. ठीक आहे, चला. तर मित्रांनो आम्ही आता खाली उतरले आहेत आणि आम्ही खूप रेस्टॉरंट शोधलं, पण रेस्टॉरंट सापडत नव्हतं. सो आम्हाला एक चायनीज कॉर्नर सापडलं आणि आम्ही आता इकडे फ्राईड राईस वगैरे खाल्लेला आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला चाललो आहे. सो हा व्लॉग इथेच एंड करतो. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन मजेदार ब्लॉगसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. व्हिडिओ आवडली असेल तर थँक्यू. बाय बाय. ते नंतर खाली